सन 1964 साली काही ध्येयवेड्या लोकांनी एकत्र येऊन शाळा स्थापनेचे स्वप्न पाहिले आणि त्यातून आकाराला आले भारत विद्यालय. स्वर्गीय श्री दादासाहेब मोर्शीकर, स्वर्गीय श्री पंत देशमुख, स्वर्गीय श्री मनभेकर आणि त्यांचे इतर सहकारी यांनी भारत शिक्षण प्रसार मंडळाअंतर्गत भारत विद्यालयाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात शाळा कुठे भरवावी हा प्रश्न होताच. त्या काळात शाळा तात्पुरती श्री मालवीय यांच्या घरात भरत असे आणि नंतर आता काय असा प्रश्न निर्माण झाला असता स्वर्गीय श्री मनभेकर काका धावून आले आणि त्यांनी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला. जोपर्यंत शाळेची इमारत होत नाही तोवर स्वर्गीय श्री मनभेकर काकांच्या घरातच शाळा भरत होती. 1967 मध्ये शाळेने स्वतःची जागा घेऊन नवीन इमारतीची मुहूर्तमेढ केली आणि आकाराला आली आजची भव्य दिव्य अशी ही शाळा. अकोल्यातील एक आगळी वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी ही आमची शाळा. शाळेसमोरील विस्तीर्ण पटांगणावर सतत काही ना काही कार्यक्रम सुरूच असतात. शाळेची विद्यार्थी संख्या भरपूर असून आणि पटांगण व्यस्त असूनही विद्यार्थी अतिशय शिस्तीत सायकली लावतात. अशी शाळेची ही अतिशय शिस्तबद्ध सुरुवात. शालेय प्रार्थनेची निवड सुद्धा अतिशय विचारपूर्वक केलेली आहे. तू बुद्धी दे, तू प्रकाश दे ही प्रार्थना सध्या अतिशय गाजत असलेल्या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात सुद्धा समाविष्ट करण्यात आली आहे. शाळा ही फक्त विद्यादायिनीच असते असे नाही, तर ती यशस्वी भावी वाटचालीसाठी प्रकाश देणारी, चैतन्य देणारी, तसेच माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी प्रेरणा देणारी पण असते. आमची शाळा पण अशाच प्रकारे जीवनाचा सर्वांगीण विकास घडविणारी शाळा आहे. दर शनिवारी विद्याभारतीची व्यक्तिमत्व विकास घडविणारी संपूर्ण प्रार्थना घेतली जाते. गायत्री मंत्र म्हणजे सूर्याची उपासना. सूर्य ही ऊर्जा, तेज आणि अंधकार तसेच रोगराई नष्ट करणारी निसर्गातील देवता. या मंत्राच्या पठणाचे भरपूर फायदे आहेत. हाच भाग लक्षात घेऊन 5वीच्या वर्गातील मुलांना गायत्री मंत्र शिकवला जातो. वर्गात गेल्या गेल्या मुले प्रथम गायत्री मंत्र म्हणतात आणि मग पुढील शालेय कामकाजाची सुरुवात होते. प्रत्येक वर्गासाठी वेगळे स्तोत्र देण्यात आलेले आहे. शाळेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे वर्ग बांधणी. प्रत्येक शिक्षक आपल्या वर्गाची अतिशय सुरेख बांधणी करतो. प्रत्येकाची वैयक्तिक चौकशी करून शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच मग वर्ग विशिष्ट पद्धतीने बांधला जातो. शासनातर्फे वर्ग 5 ते 8च्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. त्या अंतर्गत आठवड्यातून एकदा मुलांना पौष्टिक आहाराचे वाटप केले जाते. त्यात कधी राजगिरा लाडू, गुळपट्टी तर कधी पार्लेजी बिस्किट्स अशा प्रकारचा खाऊ दिला जातो. खिचडी रोजच दिली जाते. त्यातही विविधता आढळते. कधी मटार, मुगाची डाळ तर कधी तुरीची डाळ घालून खिचडी बनवली जाते. त्यात भरपूर भाज्या, बरेचदा शेंगदाणे सुद्धा टाकले जातात. अशा या चविष्ट खिचडीचा आस्वाद शाळेतील शिक्षक, कर्मचारी इतकेच नव्हे तर आमचे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापिका सुद्धा घेतात. सुरुवातीला शिक्षक चव घेतात आणि त्यानंतरच त्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाते. ही खिचडी बचत गटामार्फत शिजवली जाते. अर्थातच बचत गटालाही काम मिळते. शाळेच्या इतर क्रियाकलापांसोबत शाळेचा महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी यांच्या समस्या पालक, वर्ग शिक्षक आणि पदाधिकारी एकत्र बसून सोडवतात. विज्ञान हा विषय वर्गात शिकवणे म्हणजे तो कधी कधी त्यांच्यावर लादणे होय असं वाटायला लागतं. विज्ञानातील काही संकल्पना स्पष्ट करणे सोपे नाही. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक मोटर, AC जनरेटर, DC जनरेटर, रिप्रोडक्शन प्रोसेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स या संकल्पना स्पष्ट करण्याकरता विद्यार्थ्यांना काल्पनिक विश्वात न्यावे लागते आणि कल्पनाशक्तीच्या आधाराने प्रत्येक विद्यार्थी विषयाच्या खोलीत पूर्णपणे शिरू शकेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन शाळेच्या संचालक मंडळाने CRTM अर्थात क्लासरूम टीचिंग मॉड्यूल व टाटा क्लासेज उपलब्ध करून दिले. CRTMमुळे शिक्षकास अध्यापन व विद्यार्थ्यास अध्ययन करणे सोपी झाले. चित्रमाध्यमातून विषय शिकवणे जास्त परिणामकारक होते. शाळेत विज्ञानच नव्हे तर इतिहास, भूगोल हे विषयसुद्धा CRTMद्वारे शिकविल्या जातात. दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये वैज्ञानिक तत्वांचे उपयोजन विविध क्षेत्रभेटी देऊन केल्या जाते. विज्ञानाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांची माहिती संकलित करून विद्यार्थी प्रोजेक्ट तयार करतात. विद्यार्थ्यांना विचार प्रवर्तक करणे
हे विज्ञानाचे उद्दिष्ट अशा प्रकारे साध्य केल्या जाते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हे सर्व साधण्याकरता सायन्स क्लबची स्थापना करण्यात आली. औपचारिक शिक्षणाच्या सुरुवातीपासूनच गणित हा विषय शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक झाला आहे. विद्यार्थ्यांना मूलभूत संबोधाची ओळख करून देणे हे गणिताच्या अभ्यासाचे मुख्य उद्दिष्ट आहे. काही कृती, कोडी, प्रश्न व बुद्धीला चालना देणारी विधाने असल्यास अध्ययन प्रक्रिया आनंददायी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे वर्ग एक वर्ग, पुस्तके एक पुस्तके हा नेहमीचा मार्ग न स्वीकारता विद्यार्थी पालक सुसंवाद निर्माण करणे, विद्यार्थ्यांना क्रियाशील बनविणे याकरिता शाळेत गणित प्रदर्शनी भरविल्या जाते. विद्यार्थी अगदी आनंदाने या प्रक्रियेत सामील होतात. त्याचप्रमाणे फावल्या वेळेत डाऊट्स क्लिअर केल्या जातात. शाळेत अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा आहे. बहुतांशी विज्ञान विषयांचे अध्यापन विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेत नेऊनच केले जाते. प्रथम डेमॉन्स्ट्रेशन व नंतर विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिकल करवून घेतल्या जातात. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, त्यांच्या संशोधन वृत्तीस वाव मिळावा याकरिता विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करणे हा उपक्रम शाळा राबवित असते. शाळा अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवून आपण समाजाचे देणे लागतो हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असते. त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासल्या जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या रट्टामार या प्रवृत्तीला यामुळे आपोआपच लगाम बसतो. CRTM व टाटा क्लासेज या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून विज्ञान विषय शिक्षक शिकवतो आणि म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या अध्यापनास 100% उतरतो. ऑफिसमध्ये बरीच कामे संगणकाद्वारे केल्या जातात. मुख्याध्यापक कक्षामध्ये सुसज्ज फर्निचर, संगणक, शाळेचा गौरव म्हणून विविध स्पर्धेत मिळवलेली ढाली, बक्षिसे यांचा संग्रह आहे. संस्मरणीय फोटोज आहेत. वाचाल तर वाचाल ही उक्ती लक्षात घेऊन तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून शाळेने विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे ग्रंथालय आणि त्यासमोरच अतिशय आकर्षक असे वाचनकक्ष तयार केले आहे. शिक्षक तसेच विद्यार्थी आपल्या वाढदिवसाला ग्रंथालयाला पुस्तक भेट देतात आणि त्यामुळे अतिशय समृद्ध असे ग्रंथालय घडत गेलेले आहे. याचा फायदा फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकसुद्धा घेत असतात. यावर्षी प्रथमच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 5 सप्टेंबर शिक्षक दिनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षक पालकांना जाहीर आवाहन केले. त्यात मग आमची शाळाच कशी मागे राहील बरे? त्या दिवशी शाळेत श्री नरेंद्रजी मोदी यांचा विद्यार्थी संवादाचे थेट प्रक्षेपण शाळेने शिक्षक विद्यार्थ्यांकरता उपलब्ध करून दिले. माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार यावर्षी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त शाळेमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळेचा कोपरा न कोपरा तसेच आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला. 11 नोव्हेंबर शिक्षण दिन हा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशभर साजरा केला जातो. यावर्षी शाळेने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून शिक्षण दिन साजरा केला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जसे रिक्षावाला, भाजीवाला यांची मते शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जाणून घेतली व त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबतच विविध खेळाचे आयोजनही केले जाते. त्यात काही इंडोर व आउटडोर गेम्सचा समावेशही केला जातो, जसे क्रिकेट, कबड्डी, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, जुडो, कराटे, योगासने इत्यादी. शाळेचे माजी विद्यार्थी तसेच आज अतिशय उच्च पदावर असलेले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू श्री दाणी सर, MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे असिस्टंट डायरेक्टर श्री मिलिंद पांडे सर, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ श्री देवव्रत जातेगावकर यांनी शाळेला भेट दिली. जानेवारी 2014 मध्ये सुवर्ण महोत्सवी पर्वाच्या फलकाचे अनावरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माजी क्रिकेटपटू श्री चेतनजी चौहान यांना आमंत्रित करण्यात आले होते. अशा प्रकारे अतिशय जोशात सुवर्ण महोत्सवी पर्वाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये समानतेची व एकतेची जोपासना करण्यासाठी शाळेत सार्वजनिक उत्सव साजरे केले गेले. यंदा सुवर्ण महोत्सवी पर्व असल्याकारणाने सर्वच कार्यक्रम अतिशय थाटामाटात साजरे केले गेले. त्यात श्रीकृष्ण जयंतीला दहीहंडी फोडून तर गणेश चतुर्थीला गणरायाची स्थापना केली गेली.
गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून 10 दिवस अतिशय उत्साहात व जोशात पार पडले. शेवटच्या दिवशी म्हणजेच गणेश विसर्जनाला वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रमही पार पडला. शाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत शाळेच्या प्रगतीत उत्तरोत्तर वाढच होत गेली आणि यावर्षी तर शाळेचे 54 विद्यार्थी 90% वर झळकले आणि सुवर्णमहोत्सवी वर्षात खरोखरीच शाळेच्या शिरपेचात खोवला गेलेला मानाचा तुराच होय. त्याचप्रमाणे 12वीला सुद्धा शुभम पांडे हा विद्यार्थी अमरावती बोर्डात 98% गुण घेऊन प्रथम आला. ही शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली जावी अशीच अभिमानास्पद घटना होय आणि ही आनंदाची घटना विद्यार्थी, शिक्षक सर्वांनी मिळून जल्लोषात साजरी केली. राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे सैनिकी प्रशिक्षणाची पूर्वतयारीच होय. आमचे NCCचे कॅडेट्स पण हेच सांगत आहेत की आम्ही भावी सैनिक आहोत. अनेक धर्म, पंथ, जाती असल्या, सगळ्यांचा परमेश्वर वेगळा असला तरी माणूस म्हणून आणि या देशाचा नागरिक म्हणून आम्ही सगळे भारतीयच आहोत. भारतीयत्व हाच आमचा धर्म आहे. यावर्षी आमच्या शाळेचे न भरून येणारे नुकसान झाले. आर्थिकदृष्ट्या शाळेची भरभराट करणारे माजी अध्यक्ष श्री नंद सर, त्याचप्रमाणे शैक्षणिकदृष्ट्या शाळेची भरभराट करणारे श्री दुर्गे सर आणि शाळेतील माजी शिक्षिका भागवतबाई यांचे निधन हा आम्हा सर्वांसाठीच फार मोठा धक्का होता. अशा या आमच्या कार्यकर्तृत्वाच्या उत्युच्च शिखराला जाऊन पोचलेल्या आणि उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या सर्वच व्यक्तिमत्वांना आज आपण सर्वच जण 1 मिनिट उभे राहून श्रद्धांजली देऊया. शांती.